राज्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत पुण्यात बैठक संपन्न। ऊसतोड मजुरांच्या मजुरीत 34% वाढ। शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतनं प्रश्नावर तोडगा। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं पुण्यात 100वे नाट्य संमेलन आयोजित। आज संध्याकाळी गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये मुख्य कार्यक्रमाचं आयोजन। शुभारंभ सोहळ्याचं शरद पवार अजित पवार दोघांनाही निमंत्रण, मात्र अजित पवार यांचा संमेलनाकडे कानाडोळा। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाबाबत कल्पना नाही, आपलं नाव कुठेही छापतात। नाट्य संमेलनाच्या निमंत्रणाबद्दल अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आमंत्रण स्वतः जाऊन दिल्याची आयोजकांची माहिती। कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा आज लिलाव होणार। शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावे। पुणे नाशिक प्रवास होणार सुसाट। प्रलंबित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता। मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज। मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण। मुंबई आयआयटीमध्ये सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरीच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ। फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यात 20 कोटींची वसुली। मध्य रेल्वेची कारवाई, दंडवसुलीत मुंबई विभाग अव्वल। मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा। 2022 मध्ये कामाला सुरुवात, मात्र अद्याप 80%च काम पूर्ण। सौंदर्यीकरणाच्या कामावरती 750 कोटींचा चुराडा। मुंबईमध्ये थंडी वाढली, तापमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत। मुंबई सरासरीपेक्षा कमी तापमान। कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूज केंद्रामध्ये 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पालघरमध्ये धुक्याची दाट चादर। दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं। डहाणूकडनं मुंबईला येणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं। राज्यात थंडीची चाहूल। मुंबई शहराचं उपनगरात तापमान घसरलं। मुंबई आणि लगतच्या उपनगरात थंडीमुळे धुक्याची दाट चादर। वसई विरारमध्ये 20 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। सनसिटी परिसरात धुक्याची चादर पसरली। भिवंडी शहरासह ग्रामीण भागात धुक्याची चादर। दाट धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज, तर राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे भाजीपाला, फळपिकं, ज्वारी, हरभरा या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती। सांगलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता। पावसामुळे गारठाही वाढला। नाशिकच्या नांदगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत। गहू, हरभरा या पिकांवरती रोगाची भीती। आंब्याचा मोहर गळू लागला, उत्पादनात घट होण्याची शक्यता। शिवडी नावाशिवा सागरी मार्गावर स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी। प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्यामुळे टोलमाफीची मागणी। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाईन औषध विक्रीवरती लवकरच निर्बंध। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। मुंबई एसटी कर्मचारी बँकेच्या संचालक बोर्डाची मुंबई सेंट्रलमध्ये आज दुपारी 12 वाजता बैठक। बैठकीत महत्त्वाचे ठराव पास होण्याची शक्यता। काही दिवसांपूर्वीच झालेल्या बँकेचे एमडी सौरभ पाटील यांची उचलबांगडी केल्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व। महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित केला जाईल। आळंदीतील इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही पेसाळलेली। कारवाई संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाची उदासीनता कायम। आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी। रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहनांना बंदीचा निर्णय। आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारणार केंद्र सरकारचा निर्णय। ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडनं रक्त विकण्यासाठी नसतं असं म्हणत याबद्दलची मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध। दुर्मिळ रक्तगटासाठी दुप्पट शुल्क आकारलं जातं, पण आता केवळ 250 ते 1550 रुपये
इतकं प्रक्रिया शुल्क किंवा प्रोसेसिंग फी आकारली जाईल, तर प्लाझ्मा आणि प्लेटलेटसाठी रक्ताच्या एका पिशवीमागे 400 रुपयांचं शुल्क आकारलं जाईल. विमान प्रवास स्वस्त होणार. इंडिगोकडनं इंधन शुल्काचा निर्णय मागे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे इंडिगोकडनं प्रवाशांना दिलासा. उद्योगपती गौतम अदानींनी अब्जाधीश मुकेश अंबानींना मागे टाकलं. जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अदानी 12व्या स्थानी. अदानी समूहाच्या समभागांमधील गेल्या काही दिवसातल्या उसळीनंतर अदानींची पुन्हा एकदा टॉप 10 कडे आगेकूच. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत. अदानींची श्रीमंतांच्या यादीमध्ये आगेकूच झाल्याच्या बातमीवर संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचितमधील जागावाटप अंतिम टप्प्यात. मतभेद अजिबात नाहीत. संजय राऊतांचं जागावाटपाबद्दल स्पष्टीकरण. काँग्रेस राष्ट्रवादीची वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास हरकत नसल्याची माहिती. अजून 8 महिने आपण मुख्यमंत्री आहोत. आपल्याला भरपूर काम करायचंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. मुख्यमंत्री शिंदे आत्मविश्वास कुठून आणतात ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदेंच्या अजून 8 महिने आपण मुख्यमंत्री असू या वक्तव्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी शिष्टमंडळानं मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली. आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आणि BKC वांद्रे मैदानासाठी अर्ज. मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही. दोनही समाजांच्या समन्वयकांकडनं पोलिसांकडे पत्र. 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं मुंबईत आंदोलन. मलंगगडावरनं पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही. खासदार असदुद्दीन ओवेसी आक्रमक. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करून चौकशीची मागणी. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे यांनी ही तक्रार केली आहे. शरद पवार गटातील अंतर्गत वादाला सुरुवात. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या वादावर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी विनोद तावडेंची नियुक्ती. भाजपकडनं राज्यनिहाय सामाजिक स्थितीचा अभ्यास सुरू. विनोद तावडेंची माहिती. 6 जानेवारीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत यांची उमेदवारी जवळपास नक्की. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर. अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट. रायगडमधल्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. जिल्हाभरातनं 70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील चिपळूण दौऱ्यावर. वळसे पाटलांच्या हस्ते खरवते कृषी महाविद्यालयातील बेकरी युनिटचं लोकार्पण. शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपची नापसंती. त्यामुळेच भावना गवळींना आयकर खात्याची नोटीस. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य. पक्षानं सांगितलं तर लोकसभेची निवडणूक लढवणार. हसन मुश्रीफांचं वक्तव्य. तर लोकसभेबाबत अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ घेतील. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. निवडणुका आहेत म्हणून 250 रुपये टोल केला का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला सवाल. तर शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवरील 250 रुपये टोल 5 वर्षांसाठी असावा. देशपांडेंची मागणी. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपची योजना. सामनातनं केंद्र सरकारवरती निशाणा. अजितदादांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयामध्ये अजित पवार गटाकडनं घोषणाबाजी. प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवर अजित पवारांचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक.
कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी आक्रमक. नाशिकमधील सटाण्याच्या उंदाणीमध्ये गांजा लागवड करत केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध. रायगडच्या महाडमधील ठाकरे गटाचे 32 कार्यकर्ते ताब्यात. लोणेरेमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमस्थळी वाद होऊ नये यासाठी खबरदारी. भाऊराव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदीनुसार ऊसतोड होत नसल्याच्या तक्रारी. शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कोंडलं. कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळानं आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मुक्त केलं. सना खानकडे 3 मोबाईल फोन होते, त्यापैकी 2 फोन आरोपींनी लपवून ठेवलेत. सना खान यांच्या कुटुंबियांचा दावा. तर पोलिसांनी सनाचे 2 मोबाईल फोन शोधून काढावेत, सना यांच्या आईची मागणी. नाशिकमधील देवळा शहराजवळ कळवण मालेगाव बसला अपघात. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघाताची माहिती. 16 प्रवासी जखमी. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात 25 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. वर्तकनगर पोलीस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चालू कारला भीषण आग. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती. ठाण्यातल्या कासारवडवली गावात रेव पार्टी आयोजित करणाऱ्या 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. दोनही आरोपींना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. अकोला जिल्ह्यातील नागद येथे गायीचं डोहाळ जेवण. मुन्नी नावाच्या गायीच्या डोहाळ जेवणासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी. तळ कोकणातील तिलारी खोऱ्यामध्ये भर वस्तीत हत्तींचा वावर. गावभर हत्ती फिरत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी 2,500 स्क्वेअर फुटांचं स्टेज. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उद्धव ठाकरे विवाह सोहळ्याला हजर राहतील. चंद्रपूरमध्ये बनतेय तब्बल 6,750 किलोची मिलेट्स खिचडी. कृषी महोत्सवात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही खिचडी बनवतात. आज बॉक्स ऑफिसवरती 3 मराठी सिनेमांची धूम. सत्यशोधक या चित्रपटासह माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले हे 3 सिनेमे प्रदर्शित होतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.